छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याने अवघ्या 8 महिन्यात पुतळा कोसळला आहे। महाराजांच्या या अवमानाबद्दल आज सोमवार दिनांक 2 सप्टेंबर 2024 रोजी शिवटेकडी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ इंडिया महाविकास आघाडीतर्फे सरकार विरोधात अतिशय जोरदार पावसात जोडे मारो आंदोलन करण्यात आले। राज्यातल्या महाभ्रष्ट युती सरकारने राज्याला काळीमा फासण्याचा विडाच उचलला आहे। राज्यात प्रचंड भ्रष्टाचार बोकाळला आहे। कमिशन द्या आणि टेंडर घ्या हे एकच धोरण राज्यात सुरू आहे। या युती सरकारच्या कमिशनखोरीने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकालाही सोडले नाही। महाराजांच्या पुतळ्याच्या कामातही भ्रष्टाचार करून निकृष्ट दर्जाचे काम केले। त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनावरण केलेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील हा पुतळा अवघ्या 8 महिन्यात कोसळला। राज्याच्या इतिहासात अशी घटना यापूर्वी कधीही घडली नाही। छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करून प्रत्येक निवडणुकीत मते मागणाऱ्या भाजपा सरकारने त्यांच्या पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार करून महाराजांचा मोठा अवमान केला आहे। या विरोधात राज्यभरातील जनतेच्या मनामध्ये प्रचंड संताप आहे। या भ्रष्ट सरकारविरोधात इंडिया महाविकास आघाडीतर्फे सोमवार दिनांक 2 सप्टेंबर 2024 रोजी जोडे मारो आंदोलन जोरदार पावसात करण्यात आले। इंडिया महाविकास आघाडीचे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नेते, जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर, जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉक्टर सुनील देशमुख, अमरावती शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, माजी खासदार अनंतराव गुडे, माजी महापौर मिलिंद चिमोटे, प्रदेश उपाध्यक्ष भैया पवार, शिवसेना महिला जिल्हा आघाडी प्रमुख प्रीती बंड, प्रदेश महासचिव किशोर बोरकर, प्रदेश सचिव हरिभाऊ मोहोड, महिला काँग्रेस अध्यक्षा जयश्री वानखडे, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष निलेश गुहे, विधानसभा अध्यक्ष वैभव देशमुख, अनुसूचित जाती जनजाती सेल जिल्हाध्यक्ष प्रवीण मनोहर, सेवा दलाचे प्रदीप देशमुख, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सकाळी 11 वाजता शिवटेकडी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ उपस्थित राहून महाराष्ट्रातील भ्रष्ट महायुती सरकारविरोधात जोरदार पावसात प्रचंड नारेबाजी करत भ्रष्ट महायुती सरकारच्या पोस्टरला जोडे मारण्यात आले। या प्रसंगी संपूर्ण शिवटेकडी परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, छत्रपती का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान, माफी मागा मोदी माफी मागा, कमिशन खा सरकारचा निषेध असो, एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवारांचा निषेध असो अशा असंख्य घोषणाबाजी करण्यात आल्या। या प्रसंगी संजय वाघ, राजीव भेले, बाळासाहेब घोंगडे, प्रशांत वानखडे, सचिन हिवसे, नितीन कदम, सलीम मीरावाले, नितीन तारेकर, सुनील पडोळे, सुजाता झाडे, शोभा शिंदे, वंदना थोरात, विजया देशमुख, अपर्णा मकेश्वर, शिरीन खान, भैयासाहेब निचळ, अनिल माधोगडिया, प्रशांत महल्ले, सुनील जावरे, सचिन निकम, नितीन काळे, पंकज मेश्राम, समीर जवंजाळ, प्रभाकर वाळसे, रवींद्र शिंदे, जावेद साबीर, अतुल काळबेंडे, मनोज कडू, नरेंद्र पडोळे, विजय खंडारे, अरुण बनारसे, शुभम बांबल यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। बघा, असं आहे, हे आंदोलन कोणाच्या विरोधात नाही आहे, पण हे आंदोलन छत्रपतींच्या समर्थनामध्ये आहे। छत्रपती शिवाजी महाराज हे आपले आराध्य दैवत आहे आणि आराध्य दैवतांचा अपमान ह्या प्रकारे कोणी सहन करणार नाही। माफी नाही या गोष्टीसाठी। आणि इतकं निर्लज्जासारखं म्हणतात की आम्ही माफी मागतोय। कसली माफी हो? कमिशनचं सरकार या ठिकाणी बसलेलं आहे, टक्केवारीचं सरकार इथं बसलेलं आहे, खोके सरकार आहे। एका आमदाराला 50-50 कोटी रुपये देऊन या ठिकाणी फोडफाड करून असंवैधानिक सरकार या ठिकाणी बसलेलं आहे। आणि हे जे सरकार बसलेलं आहे हे सरकार वारंवार महिलांचा अपमान करतं, छत्रपतींचा अपमान करतं, आई सावित्रींचा अपमान करतं। आम्ही नाही सहन करू शकत। महाराष्ट्रद्रोह आहे हा, आणि ह्या महाराष्ट्रद्रोहाचा बदला घेतल्याशिवाय जनता थांबणार नाही। या ठिकाणी महाराष्ट्रद्रोह अजिबात, त्या द्रोहाला त्या ठिकाणी माफी नाही। एएस न्यूज महाराष्ट्रकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर। शिवद्रोह करणाऱ्या सरकारचा, छत्रपतींचा अपमान करणाऱ्या सरकारचा, खोके सरकारचा, नहीं चलेगी नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, कमिशन सरकारचा, कमिशन सरकारचा, गद्दारों को झूठे मारो, सालों को गद्दारों को झूठे मारो, सरकार लेने छत्रपतींचा अपमान करणाऱ्या सरकारले, अरे खोके सरकारले, भ्रष्टाचारी सरकारले
मगरीचे अश्रू ढाळणाऱ्या नेत्यांना, मगरीचे अश्रू ढाळणाऱ्या नेत्यांना. अरे ढोंगी मोदी काय म्हणते? खोटी खोटी माफी मागते. अरे ढोंगी मोदी काय म्हणते? खोटी माफी मागते. टक्केवारी सरकारचा, भ्रष्टाचारी सरकारचा, छत्रपतीचा अवमान करणाऱ्या सरकारचा, शिंदे सरकारचा, शिंदे सरकारचा, महाविकास आघाडीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या सरकारचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या फडणवीसांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या मोदींचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या अजितदादांचा. नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी. छत्रपति का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान, छत्रपति का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान. माफी मांगने वाले मोदी का अरे ईडी सरकारचं करायचं काय? अरे ईडी सरकारचं करायचं काय?